ओके, वेलकम वन्स अगेन. आपण बघतोय मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. आपण लास्ट लेक्चरला बायट सावर्ट्स लॉ जो होता तो बघितला, त्याचे काही ॲप्लिकेशन्स बघितले. आजही थोडासा बायट सावर्ट्स लॉशी रिलेटेड असलेला पॉईंट आपण बघणार आहोत. तुम्हाला एक लक्षात येते का बघा की या टॉपिकमध्ये आपल्याला मॅक्सिमम काय फाइंड करतोय, तर आपण मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू फाइंड करतोय डिफरंट केसेसमध्ये. ओके, रॉड असेल किंवा ते एमसीजी बघितलं आपण, किंवा कॉईल असेल, सर्क्युलर कॉईल असेल. सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड. दिस इज द एम राईट नाव. आता सध्या जे चाललेलं आहे ते मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू फाइंड करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यासाठी आपण सगळ्या प्रोसिजर्स, सगळ्या टेक्निक्स अप्लाय करतोय, किंवा मग डायरेक्शन वगैरे फाइंड आउट करतोय. सो आपण याच्या आधी बायट सावर्ट्स लॉ बघितला. बायट सावर्ट्स लॉ आपण काय सांगतो की एखाद्या वायरमधनं जर करंट पास होत असेल तर त्या वायरचं छोटंसं इलेमेंट कन्सिडर करायचं डीएल, आणि त्या छोट्याशा इलेमेंटमुळे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरती किती असेल किंवा त्याची डायरेक्शन किती असेल हे फाइंड करायचं. मग डायरेक्शनसाठी आपण थंब रूल यूज करतो. ओके, सो थंब करंटच्या डायरेक्शनला पॉइंट आउट करायचा, आणि कर्ड फिंगर जी ही डायरेक्शन असेल ती म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल. सो आपण डायरेक्शन पण बघितली की कशा पद्धतीने फाइंड करायची, किंवा त्याचा काही फॉर्म्युला असेल तोही बघितला. सो बायट सावर्ट्स लॉचा फॉर्म्युला आठवतोय का बघा. डीबी बार इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डीएल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. आठवतंय, आय डीएल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. सो हा जो फॉर्म्युला होता तो म्यू नॉटचा होता, डीबी बारचा होता. असाच फॉर्म्युला, याला फक्त डीबी म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल, तो दुसऱ्या फॉर्म मध्ये, वेक्टर फॉर्म मध्ये पण आपण बघितला होता. म्यू 0 अपॉन 4 पाय हे आय, हे डीएल बार क्रॉस आर बार अपॉन आर क्यूब, हे पुढे साइन थीटा असेलच. बघा, हाच फॉर्म्युला क्रॉस प्रोडक्ट. आता हा जनरली साइन 90 म्हणतो आपण, म्हणजे इथं 1 करतो व्हॅल्यू कधी, जर डीएल आणि आर बार मध्ये 90 डिग्री अँगल असेल तर. बघा, हे दोन्ही फॉर्म्युलेचा अर्थ कळतोय का बघा. आपण ऑलरेडी बायट सावर्ट्स लॉ डिस्कस केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की एका स्मॉल इलेमेंट कुठे, तर हा इथं आहे डीएल, बरोबर. तर या स्मॉल इलेमेंटमुळं किती मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, तर इतकंसं तयार होईल. मग हा एक हे दोन फॉर्म्युलेज आपण बघितले होते. आता हा खालचा फॉर्म्युला बघा. सो डीबी बार इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डीएल बार क्रॉस आर बार अपॉन आर क्यूब. हे शेवटी आर ला कॅन्सल होईल, शेवटी ते आर स्क्वेअरच राहील. इनवर्स स्क्वेअर लॉस फॉलो होईल आणि पुढे येतो साइन थीटा. या फॉर्म्युल्याचा अर्थ काय बघा, तर ऑब्विसली हे दोघं जण एकमेकांना कसे असतील, परपेंडिक्युलर असतील. कोण कोण, लेंथ आणि डिस्टन्स होतं ना. समजा वायर अशी असेल, डिस्टन्स इकडे होतं, तर एकमेकांना कसे झाले, हे परपेंडिक्युलर झाले. सो वी कॅन से दॅट देयर इज अ 90 डिग्री अँगल इन बिटवीन लेंथ अँड डिस्टन्स. आता इथं हा स्मॉल आर जो आहे तो डिस्टन्स आहे ना. ओके, सो 90 डिग्री असेल तर तो जास्त इफेक्टिव्ह असतो असं आपण म्हणू शकतो. ओके, त्याच्यानंतर ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट आहे, आणि आन्सर काय आहे, डीबी बार आहे. मग क्रॉस प्रोडक्ट मध्ये कसं असायचं, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू सी बार असायचं. याचा अर्थ काय, ए बार आणि बी बार तर परपेंडिक्युलर आहेतच, ऍज वेल ऍज सी बारला ए बार ऍज वेल सी बारला बी बार हे कसे असतील, परपेंडिक्युलर असतील. म्हणजे जर आपण इथं बघितलं तर ह्या डीबी बारला डीएल बार कसं असेल, परपेंडिक्युलर. सिमिलरली आर बार कसं असेल, परपेंडिक्युलर असेल. म्हणजे हा थोडक्यात असा आहे, डीबी बार इज इक्वल टू डीएल बार क्रॉस आर बार. सो दिस इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ लेंथ अँड डिस्टन्स, दॅट इज डीबी बार डीएल बार क्रॉस आर बार, आणि त्याचं जे काही आन्सर असेल ते डीबी बार असेल. सो दिस इज नथिंग बट द बायट सावर्ट्स लॉ. ओके, हे आपण ऑलरेडी याच्या आधी बघितले, मग त्याचे काय ऍप्लिकेशन बघितले. आज पण आपण एक बायट सावर्ट्स लॉचं ऍप्लिकेशनच बघणार आहोत. आज पण आपण मॅग्नेटिक फील्ड फाइंड करणार आहोत एका नवीन टर्म्स. ओके, सो आजचं ऍप्लिकेशन असेल ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड. काय असेल बघा, ऍक्सियल
magnetic field due to electric current in circular loop. हे पण महत्वाचं आहे, सर्क्युलर लूप असेल म्हणजे आपल्याला एक रिंग घ्यावी लागेल. ओके, सर्क्युलर लूप घ्यावी लागेल आणि त्या सर्क्युलर लूप मधून करंट पास होत असेल तर त्याच्यामुळं त्या रिंगचा एक सेंटर कन्सिडर करा, सेंटर मधून एक ऍक्सिस पास होतोय असं आपण इमॅजिन करायचं. तर त्या ऍक्सिसच्या पॉइंट वरती किती मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल त्याला ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड. आता तुम्हाला आठवतंय का बघा 11th मध्ये असा एक मॅग्नेटिक रॉड घेतला होता नॉर्थ साऊथ पोल असलेला आणि त्याचा एक ऍक्सिस सेंटर पॉइंट मधून जाणारी एक लाईन घेतली होती, त्याला आपण ऍक्सिस म्हटलेलं होतं आणि हॉरिझॉन्टल एक जाणारी लाईन होती त्याला आपण इक्वेटर म्हटलं होतं. तर ऍक्सिस वरती एक पॉइंट होता ऍज वेल एज आपण आर्बिट्ररी पॉइंट पण घेतला होता बघा, 3 एक्सप्रेशन्स तिथं होते. तर ऍक्सिस वरती एक पॉइंट पी होता, तर तिथं मॅग्नेटिक फील्ड किती क्रिएट होत असेल हे आपण बघितलं होतं रॉडच्या बाबतीत, मॅग्नेटच्या बाबतीत. पण इथं मात्र कशाच्या बाबतीत बघायचं आहे? सर्क्युलर लूप, करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. एक सर्क्युलर लूप आहे आणि त्याच्या ऍक्सिस वरती किती मॅग्नेटिक फील्ड एखाद्या पॉइंट वरती तयार होईल हे आपल्याला इथं बघायचं आहे. आता सर्क्युलर लूप आहे म्हणजे सर्क्युलर लूप मधनं जर करंट पास होत असेल तर ते ऍज अ मॅग्नेट म्हणून काम करते, हे आपण बघितलं होतं याच्या आधी. लक्षात येते? मग त्याची डायरेक्शन पण थंब रूलनं बघितलेली होती. याच्या स्टडी केस मध्ये आपण ते डिटेल डायग्राम अजून एक बघणार आहे. पण कंडिशन लक्षात येते का बघा, एक सर्क्युलर लूप आहे, इमॅजिन झालं, हॉरिझॉन्टल आहे असं म्हणा ह्या प्लेनला, ठीक आहे. त्याचा एक सेंटर आहे बघा, सर्क्युलर लूप, त्याचा एक सेंटर आणि सेंटर मध्ये एक ऍक्सिस पास करायचा, इमॅजिन झालं. आणि त्या ऍक्सिस वरती एक पॉइंट पी कन्सिडर करायचा आणि त्या पॉइंट पीच्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती असेल काढायचं. दॅट इज नथिंग बट ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड. कुणामुळं? तर करंट कॅरिंग सर्क्युलर लूप म्हणून. लक्षात आलं हेडिंगचं मिनिंग, कारण एक्सप्रेशन इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. ओके, हा तर आपल्याला उपयोगाला पडणारच आहे बायट सावर्ट्सला. सो आपण डायग्राम बघूया. डायग्राम काय असेल बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्क्युलर लूप काढूया असं, ठीक आहे. सर्क्युलर लूप मधून ही करंटची डायरेक्शन दाखवूया. दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. ओके, हा झाला सेंटर त्या सर्क्युलर लूपचा आणि सेंटर मधून एक ऍक्सिस पास करायचा वरती आणि इथे एक पॉइंट कन्सिडर करूया पी. काय म्हटलं मी? लेट अस कन्सिडर वन ए सर्क्युलर लूप and consider the center as well, and along the axis consider the point P, and we have to find out the magnetic field at point P. आपल्याला काय करायचं? त्या P ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला जर P ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं असेल तर आता आपल्याला थोडीशी जॉमेट्री कन्सिडर केली पाहिजे. ओके, मग जॉमेट्री काय आहे बघा, ही सर्क्युलर कॉइल आहे. तर मी काय करतो, ह्या सर्क्युलर कॉइलचा एक एवढा पार्ट इमॅजिन करतो, तर नाव देऊया डीएल बार. जसा इकडे आहे तसाच इकडे पण इमॅजिन करूया, यालाही नाव देऊया डीएल बार. दॅट इज स्मॉल एलिमेंट, स्मॉल पार्ट ऑफ द सर्क्युलर शेप. डीएल बार दोन्हीकडे समजलं. आता ह्या डीएल बार पासून हा पॉइंट आर बार इतक्या डिस्टन्स वरती आहे. ठीक, डिस्टन्स दाखवूया फक्त बघा, डीएल बार वरून हा जो पॉइंट पी आहे तो आर बार इतक्या डिस्टन्स वरती. सो आपल्याला लेंथ मिळाली, डिस्टन्स मिळालं. आपल्याला दोन्ही कसे पाहिजेत अपेक्षित आहेत, तर दोन्ही पॅरलल असणं अपेक्षित आहे असं आपण म्हणूया. म्हणजे पॅरललच असतात डीएल बार क्रॉस आर बार, सॉरी परपेंडिक्युलर. मग इथे चेक करा परपेंडिक्युलर आहेत का. तर ही प्लेन अशी आहे, हॉरिझॉन्टल प्लेन आहे बरोबर. आणि याच्यावरने एखादी जर वायर किंवा एखादा जर पॉइंट डायरेक्ट असं वरती मिळत असेल तर आपण म्हणू शकतो की हा आर बार आणि हा डीएल बार एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर. बघा थोडक्यात ही अशी कंडिशन आहे, हा प्लेन आहे आणि याच्यात हे डिस्टन्स बाहेर निघालेलं आहे. म्हणजे हे डिस्टन्स असेल आणि हा जो प्लेन असेल, जरा दिसायला तुम्हाला जरी इथं इन्क्लाइंड दिसत असेल तर ऍक्च्युअली ह्या दोघांच्या मध्ये अँगल हा किती असतो,
90 डिग्री असतं. ओके, सो डीएल बार, कारण स्मॉल एलिमेंट आहे ना डीएल बार, स्मॉल एलिमेंट म्हणजे अगदीच म्हणून आपण व्हेरी स्मॉल एलिमेंट लाईक दिस डीएल बार. आणि डीएल बार मधनं काय घेतलेलं असा हा आर बार गेलेला आहे पॉईंट पी कडे. मग जर तुम्ही हे दोघं जण बघितले, हा ऍक्च्युअली सर्क्युलर नाहीये, ठीक आहे, स्मॉल एलिमेंट डीएल म्हणजे स्ट्रेट लाईन सारखा आहे. मग जर असं बघितलं कंडिशन तर ह्या दोघांच्या मध्ये अँगल किती झाला, नाही भले हे असं इन्क्लाइन असू देत पण दोघांच्या मध्ये अँगल किती झाला, 90 डिग्री झाला. सो वी कॅन से दॅट द डीएल बार अँड आर बार अँड द अँगल बिटवीन डीएल बार अँड आर बार इज 90 डिग्री. सो पॉईंट पी मिळाला आपल्याला. पॉईंट पी कन्सिडर केला आपण एका डिस्टन्स वरती. अजून कन्सिडरेशन करूया. सर्क्युलर लूपची रेडियस कॅपिटल आर म्हणूया आणि सेंटर पासून हा पॉईंट पी झेड इतक्या डिस्टन्स वरती असं म्हणून नोटेशन्स आपल्या पद्धतीने लिहूया. हा आर बार झाला. आता आपल्याला पॉईंट पी च्या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काढायची. स्मॉल असेल ना ह्या डीएल मुळे, ह्या डीएल मुळे या पॉईंट पी ला स्मॉल मॅग्नेटिक फील्ड तयार होणार ना. मग ते स्मॉल मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे तर इथं पी च्या ठिकाणी. मग कुठल्या डायरेक्शनला कसं काढायचं बघा. ह्या डीएल मधनं करंट असा चाललेला आहे, करंट असा चालेल लाईक दिस. ओके, मग जर करंट असा चालला असेल तर राईट हँड थंब रूल जर वापरला तर ह्या पॉईंट पी वरनं असं या साईडला मॅग्नेटिक फील्ड आहे असं आपण इमॅजिन करू शकतो. द करंट इज फ्लोइंग इन दिस डायरेक्शन आणि पॉईंट इकडे आहे ना. सो पॉईंट पी, सो पॉईंट पी ला ही मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला ऍक्ट होते असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं. डीबी बार कुणामुळं, स्मॉल लेंथ डीएल मुळे इकडच्या. समजलं. आता बघा हे आर बार आणि डीबी बार पण एकमेकांना कसे पाहिजेत, परपेंडिक्युलर. किंवा हा डीबी बार आणि हा डीएल बार पण कसा असेल एकमेकांना, परपेंडिक्युलर असेल. सो इथं जो अँगल तयार झाला तो किती झाला बघा तयार, 90 डिग्री तयार झाला. अँगल बिटवीन डीबी बार अँड आर बार इज 90 डिग्री. ओके, आपण अजून एक हा अँगल कन्सिडर करूया, थीटा म्हणून याला. ह्या कोन जो दिसतो ना याचा जो अँगल आहे तो थीटा म्हणूया, कन्सिडर करूया. चल हा डीबी बार मिळाला कुणामुळं, पलीकडे असलेल्या स्मॉल लेंथ डीएल मुळे. ओके, आता अलीकडे पण आपण एक स्मॉल लेंथ डीएल कन्सिडर केलेले आहे. ओके, तर याच्यामुळे सुद्धा हा पॉईंट पी वरती काहीतरी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ना. सो पुन्हा आपल्याला ही लाईन ड्रॉ करावी लागेल अशी लाईक दिस. ही सुद्धा आर बार इतक्या डिस्टन्स वरती असेल, बरोबर. मग जसं ह्या डीएल मुळे हा डीबी बार तयार झाला, डायरेक्शन तयार झाली, सेम या डीएल मुळे सुद्धा या पॉईंट पी वरती डीबी बार तयार होणार ना. आणि तो कुठल्या डायरेक्शनला असेल तर या डायरेक्शनला असेल. पुन्हा याच्यामध्ये आणि या लाईन मध्ये अँगल किती असेल, 90. डीएल आणि आर बार पुन्हा चेक करा, सॉरी आर बार आणि हा डीबी बार आहे ना. लक्षात येते, कळतंय सगळ्यांना. सो डीबी बार आणि आर बार मध्ये पुन्हा चेक करा, चालेल. सो पॉईंट पी ला एक आपण हॉरिझॉन्टल लाईन इमॅजिन करूया. आता बघा आपल्याला पलीकडच्या डीएल मुळे हा डीबी बार मिळाला, अलीकडच्या डीएल मुळे हा डीबी बार मिळाला, ठीक आहे. पण आपल्याला तर फक्त बी बार काढायचा आहे. मग बी बार म्हणले की आपण इंटिग्रेशन घेतो डीबी बारचं. पण कुठला तर एक डीबी बार घ्यावा लागेल. पण आपल्याला इथं तर 2 डीबी बार दिसत आहेत, बरोबर. मग तुम्हाला एक वेक्टर मधली कन्सेप्ट आठवते का बघा. आपल्याला जर दोन वेक्टर आपल्याकडे असतील आणि आपल्याला जर एकच वेक्टर घ्यायचं असेल तर आपण त्याचा रिझल्टंट घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे ए बार आणि बी बार असे 2 वेक्टर्स आहेत आणि तुम्हाला म्हटलं की रिझल्टंट घ्या, तर तुम्ही काय करता, सी बार काढता ना, रिझल्टंट म्हणतो त्याला. रिझल्टंट म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन होते ना थोडक्यात, ए बार प्लस बी बार असं म्हणतो रिझल्टंट. दोघांची ऍडिशन किंवा पर्सेंटेज कसं काढतो आपण, ऍडिशन ऍव्हरेज काढतो बघा. सो रिझल्टंट काढण्यासाठी आपण त्या दोघांची मदत घेतो. सेम तसं आता इथं दोघ जण कोण आहे, डीबी बार दोघ जण आहेत. पण हे डीबी बार काय करतायत तर त्यांचे कंपोनेंट्स क्रिएट करतायत, हॉरिझॉन्टल असेल व्हर्टिकल असेल. आता हॉरिझॉन्टल कंपोनेंट आणि व्हर्टिकल कंपोनेंट्स कसे तयार होतात हे तुम्हाला याच्या आधी कधी झाले का बघा. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये सुरुवात झाली होती खरी, पण ते अगदी सोपं आहे. तुम्हाला साइन आणि कॉसचा फॉर्म्युला माहित असेल. साइन म्हणजे काय, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. कॉस म्हणजे काय, ऍडजसेंट अपॉन हायपोटेन्यूस. हे 2 फॉर्म्युला माहित असतील तर तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनेंट 100% येणार. मग याचाच वापर करून आपण इथं सांगू शकतो की कंपोनेंट्स कसे डिवाइड झालेले आहेत. ओके,
सो आपण बघूया कंपोनंट्स कसे डिवाइड झाले. सो हा झाला हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि हा जो आहे तो व्हर्टिकल कंपोनंट. हीच डायग्राम मी इकडे ड्रॉ करतो बघा. चालेल अशी डायग्राम. दिस इज डीबी बार, दिस इज ऑल्सो डीबी बार. ओके. आता हा व्हर्टिकल आहे ह्या डीबी बारचा. सिमिलरली याचा हा व्हर्टिकल आहे, याचा हा हॉरिझॉन्टल आहे, याचा हा हॉरिझॉन्टल. ओके. लक्षात येते का बघा. आता आपल्याला काही अँगल्स डिफाइन करायचे आहेत. ठीक आहे. सो ही एक लाईन अशी गेलेली आहे, ही एक लाईन अशी गेलेली आहे. हा अँगल थीटा आहे, हा पण अँगल थीटा आहे. पण हा जर अँगल बघितला आपण तर 90 डिग्री आहे ना, हा आर बार मध्ये आणि इकडल्या डीबी बार मध्ये. लक्षात येते. मग मला सांगा, हा थीटा हा थीटा हा 90 म्हणल्यावर थीटा प्लस थीटा 2 थीटा. सो हा किती असेल 90 मायनस 2 थीटा असेल. इमॅजिन होतंय. सो दिस अँगल इज, दिसतंय का बघा क्लिअर सगळ्यांना. सो अँगल एक नवीन तयार झाला, तो किती लिहिला 90 मायनस 2 थीटा असेल. आता बघूया हा आणि हा याच्यामध्ये किती आहे पुन्हा 90 डिग्री. सो हा थीटा असेल, हा 90 मायनस 2 थीटा असेल, तर हा किती असेल बघा. हा थीटा, हा 90 मायनस 2 थीटा, तर हा पुन्हा थीटा असेल बघा. लक्षात येते का बघा. थीटा प्लस 90 मायनस 2 थीटा प्लस थीटा इज इक्वल टू 90 म्हणलं ना मी, बरोबर का. सो थीटा प्लस थीटा 2 थीटा 2 थीटा 2 थीटा गेलं 90 ला 90 आलं का. त्यामुळे हा जो कन्सिडर केलेला आहे थीटा तो ऑब्विसली कोण असेल थीटा असेल. लक्षात आलं. सो दिस इज द अँगल थीटा. मग जर इकडे थीटा असेल तर इकडे पण कोण असेल थीटाच असेल. लक्षात आलं का, एवढं समजलं. सो ही आपल्याला जॉमेट्री इमॅजिन आपण करतो. आता ही निग्लेक्ट करूया आपण, थोडस जो आर बार आहे तो निग्लेक्ट करूया. समजतंय का बघा व्यवस्थित. आता आपल्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल सांगता येतात ना. इथं थीटा म्हणजे हा थीटा असेल, इथं थीटा म्हणजे हा थीटा असेल. ओके. आता हा आपल्याला काढायचा आहे. हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे, म्हणजे कोण असेल तो डीबी कॉस थीटा असेल. सिमिलरली हा पण कोण असेल डीबी कॉस थीटा. आणि हे मात्र दोघं जण कोण असतील, म्हणजे दोघांचे कंपोनंट्स काय तयार होतील डीबी साइन थीटा. याचा पण आणि याचा. लक्षात आलं का. समजलं कंपोनंट्स कसे डिराइव्ह केले, कंपोनंट्स कसे रिझॉल्व्ह केले. अगदी सोपं आहे, काही कन्फ्युजन करून घेऊ नका. शंका असेल तर डेफिनेटली आपली जेव्हा भेट होईल तेव्हा विचारा, किंवा फोनवरती किंवा मेसेजवरती तुम्ही शंका विचारू शकता. सो हे कंपोनंट्स रिझॉल्व्ह झाले बघा, कुणाचे डीबी बारचे, याचे पण आणि याचे पण. मग आता याच्यामध्ये अजून आपण कन्सिडरेशन करूया बघा. मॅग्नेटिक फील्ड मध्ये मोस्ट ऑफ टर्म्स ह्या इमॅजिनेशन्स कन्सिडरेशन्स अशा आहेत, त्यामुळे थोडंसं लॉजिकली तुम्हाला जावं लागेल. आता अजून काय इमॅजिनेशन करूया. आता ही जॉमेट्री तर कळली आपल्याकडे. फक्त काय होतं की एक सर्क्युलर लूप होती, त्या सर्क्युलर लूपला एक सेंटर कन्सिडर करून ऍक्सिस कन्सिडर केला होता, तिथं पॉईंट पी आय म्हटलं होतं, तिथलं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला काढायचं आहे. ओके. सो आपण काय केलं, हे सगळी जॉमेट्री कन्सिडर केली. कशी जॉमेट्री आली हे लक्षात आलं. त्याच्यावर मी हा पार्ट सेपरेट ड्रॉ केला. हे अँगल्स असेच का आले तेही समजलं. कंपोनंट्स रिझॉल्व्ह का होतं तेही समजलं. बघा ह्या ट्रायंगल्स मध्ये तुम्ही सिंपल साइन कॉस अप्लाय करून बघा, तुम्हाला त्या ऍडजस्टंट आणि अपोजिटच्या व्हॅल्यू मिळतात. आता मात्र हा डीबी कॉस थीटा इकडे आहे आणि हा डीबी कॉस थीटा इकडे आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की या डीबी बार मुळे तयार केलेला हा कंपोनंट आणि या डीबी बार मुळे तयार केलेला हा कंपोनंट एकमेकांना कॅन्सल आउट होणार आहे. सो डीबी कॉस थिटाचा इथं फरक पडणार नाही. फरक कुणाचा पडेल, फक्त डीबी साइन थिटाचा फरक पडणार आहे. लक्षात आलं. म्हणजे जसा इथं साइन थिटा राहिला होता ना, तसा इथं डीबी आणि साइन थिटा राहिला. लक्षात आलं. सो ह्या डीबी बार मुळे पण डीबी साइन थिटा आहे, ह्या डीबी बार मुळे पण डीबी साइन थिटा आहे. सो आपल्याला विचार कुणाचा करावा लागेल, तर फक्त आणि फक्त डीबी साइन थिटाचाच विचार करावा लागेल. लक्षात आलं. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द स्मॉल एलिमेंट डीएल. लक्षात येते. इथं
एका स्मॉल एलिमेंटमुळे डीबी साइन थिटा इतकं मॅग्नेटिक फील्ड तयार झालं किंवा ते तेवढं अफेक्ट करणार आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त डीबी साइन थिटाचा विचार करायचा. ऍक्च्युअली तयार कोण झाले, डीबी बार झाले. मग हे असेल किंवा हे असेल, पण आपण विचार कोणाच करतोय, याचा करतोय. याचा पण करायला पाहिजे होता, पण हे दोघं एकमेकांना काय झाले, कॅन्सल झाले. मग राहिला कोण, फक्त डीबी साइन थिटा राहिला. मग ह्या डीबी साइन थिटाचा पुढे विचार करायचा. मग विचार करायचा म्हणजेच काय की मॅग्नेटिक फील्ड किती मिळालं, म्हणून आपण डीबी साइन थिटा. पण कोणामुळे, हे एका लेंथ मुळे मिळाले ना. सो जर त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर आपण म्हणूया की टोटल जी काही लेंथ आहे त्या सर्क्युलर लूपची, ह्या टोटल सर्क्युलर लूप मुळे आपल्याला काय मिळणार आहे, बी बार मिळणार आहे किंवा कॅपिटल बी मिळणार. सो किती मिळालं, डीबी साइन थिटा. आता डीबी किती आहे आपल्याकडे बघा, ही मॅग्नेटिक व्हॅल्यू आपण घेऊ शकतो, पण साइन थिटा काय 90 घ्यायला लागेल ना, कारण इथं बघा डीएल आणि आर मधलं क्रॉस प्रोडक्ट घेतलं. सो साइन थिटा 90 आहे ना. सो हे नाही घेतलं तरी चालेल. मग डीबीची व्हॅल्यू किती येणार आहे, इंटिग्रेशन μ0 अपॉन 4 पाय आयडियल अपॉन आर स्क्वेअर. आणि हा साइन थिटा इथं आहे, दोन्ही साइन थिटा बघा व्हॅल्यू फंक्शन तेच आहे, फक्त हा साइन थिटा आपण घालवला का, तर डीएल आणि आर बार किंवा बी बार डीएल बार आर बार यांच्यामधला अँगल 90 म्हणलं म्हणून तो साइन थिटा घालवला. पण यातला हा साइन थिटा इथं प्रेझेंट आहे. सो राहिलं काय, μ0 अपॉन 4 पाय आयडियल अपॉन आर स्क्वेअर साइन थिटा. आता साइन थिटा आपण एक अजून एका टर्म काढून बघूया. आपण इथं अँगल किती आहे म्हटलं, हा अँगल थिटा आहे म्हटलं ना. सो या ट्रायंगल मध्ये साइन थिटा वापरा. सो साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेन्युस. हायपोटेन्युस कोण आहे, स्मॉल आर आहे. मग पुन्हा हेच इक्वेशन मी अजून रिअरेंज करतो. μ0 अपॉन 4 पाय आय डीएल अपॉन आर क्यूब आणि ते कॅपिटल आर. चालेल, स्मॉल आर आला, आर क्यूब लिहिला आपण. आता अजून एक आपण काढूया, बट स्मॉल आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काढूया. स्मॉल आर स्क्वेअर बघा असा येईल का, पायथागोरस थेरम, झेड स्क्वेअर आर स्क्वेअर म्हणजे स्मॉल आर स्क्वेअर. सो देयरफॉर स्मॉल आर इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. चालेल, स्मॉल आर ची व्हॅल्यू निघाली. ही स्मॉल आर ची व्हॅल्यू इथं पुट केली तर रेस टू 3 आहे. मग याच्यामध्ये चेंजेस काय होणार आहेत बघा. आता याच्यामधल्या कॉन्स्टंट टर्म्स बाहेर घेऊया आपण. μ0 अपॉन 4 पाय आय कॅपिटल आर. ओके, त्याच्यानंतर आर क्यूब म्हणजे काय, आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. याची 1/2 पॉवर आहे, पण इथं 3 आहे. सो 3/2 पॉवर. समजते कॅल्क्युलेशन. आणि राहिलं कोण, फक्त इंटिग्रेशन डीएल राहिलं. डीएल चेंजिंग आहे ना, स्मॉल लेंथ घेतलेली आहे, ती पूर्ण सर्कलची आपण घेऊ शकतो. मग आता सर्क्युलर लूप मध्ये आपल्याला छोटासा डीएल घेतलाय ना, असे नंबर ऑफ डीएल जर आपण कलेक्ट केले तर आपल्याला टोटल त्या सर्कलचा सर्कम्फरन्स मिळणार आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डीएल ची व्हॅल्यू किती येणार आहे, तर सर्कम्फरन्स, टोटल सर्कम्फरन्स किंवा टोटल सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल येणार. मग हेच इक्वेशन पुन्हा कसं होईल, देयरफॉर बी इज इक्वल टू किंवा बी बार इज इक्वल टू μ0 अपॉन 4 पाय आय आर अपॉन हे आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरचा 3/2 आणि डीएल बदल 2 पाय कॅपिटल आर. 2 पाय रेडियस असतं ना, सर्कम्फरन्स. सो इंटिग्रेशन डीएल ची व्हॅल्यू काय मिळाली. सो याच्याबद्दल मी काय लिहिलं, 2 पाय आर लिहिलं. सो 2 पाय आर इज द सर्कम्फरन्स. आता बघूया आपण, हा पाय तर कॅन्सल होईल, ह्या 2 ने तर 2 ला भाग जाईल 4 ला. सो μ0 अपॉन 4 हे आय हे आर स्क्वेअर आणि खाली मात्र काय आलं, आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरचा 3/2. मग काय ऍडजस्टमेंट समजते का बघा. μ0 अपॉन 4 पाय आय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरचा 3/2. सो हे आपल्याला एक इक्वेशन मिळालं. सो सॉरी इथं 2. सो दिस इज द इक्वेशन. लक्षात आलं. आता ह्या इक्वेशनचे काही कंडिशन्स कन्सिडर केल्या जातात, त्या आपण कंडिशन्स बघूया. पण लक्षात ठेवा की हे इक्वेशन कसं आलं, ठीक आहे, कारण ह्या इक्वेशन वरनं बऱ्याचशा टर्म्स ह्या फाइंड आउट केल्या जातात. मॅग्नेटिक फील्ड हे फाइंड आउट केलं जातं.
व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द सर्क्युलर कॉईल, किंवा व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द सर्क्युलर कॉईल हॅव्हिंग करंट. ओके, करंट असणाऱ्या सर्क्युलर कॉईलमुळे किती मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार इथे केला जातो. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन. लक्षात आलं का बघा, μ0/2 IR² + Z² रेस्ट टू 3/2. बघा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघा, सगळ्या गोष्टी समजतात का बघा. व्हॉट वी हॅव डन, लुक ॲट दिस डायग्राम, आणि आपण इक्वेशन्स कुठली कुठली घेतली आणि कशी कशी इक्वेशन्स अरेंज केली याच्यावरती हे सगळं आहे. ओके, बघा एकदा. या इक्वेशन मध्ये मग आता काय काय स्टडी केसेस आहेत ते आपण बघूया. सो B इज इक्वल टू μ0/2 आलेलं आहे बघा. आता इथं पाय कॅन्सल झालेलं आहे, ते मात्र व्यवस्थित कन्सिडर करा, कारण जनरली पाय राहतो मॅग्नेटिक फील्डच्या इक्वेशन मध्ये, पण इथं पाय कॅन्सल आहे. सो पाय सुद्धा आपण लिहू शकतो, पायच्या टर्म मध्ये सुद्धा हे इक्वेशन आपल्याला लिहिता येतं. तर ते कसं लिहिता येतं आपण हे याच्यावरनं चेक करूया, कारण ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला पायची व्हॅल्यू कॅन्सल झालेली बघायला मिळाली. का कॅन्सल झाली, कारण आपण सर्कम्फरन्स कन्सिडर केला ना. सो सर्कम्फरन्स आल्यामुळे पायची व्हॅल्यू कॅन्सल झाली, 2πr आला ना तिथं. सो 2πr आल्यामुळं पाय निघून गेला. सो ह्या इक्वेशन मध्ये पाय राहिलेला नाहीये. वेट, सो B इज इक्वल टू μ0/2 IR² अपॉन R² प्लस Z². हाच फॉर्म्युला मी असा लिहू शकतो, फॉर n नंबर ऑफ टर्म्स. जर n नंबर ऑफ टर्म्स घेतल्या तर इथे n फक्त मल्टिप्लाय करायचं. लाईक दिस. ओके, सो वी कॅन से दॅट फॉर n नंबर ऑफ टर्म्स, n फक्त काय केलं, मल्टिप्लाय केलं. केसेस आहेत बघा ह्या. अजून एक केस बघूया. इफ पॉइंट P is at center of loop. समजा पॉइंट P कुठे आहे बघायचं, तर सेंटरला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही कॉइल होती ना, तर हा पॉइंट P जो होता Z डिस्टन्स वरती, तो आता सेंटरला घ्यायचा. कुठे घ्यायचा, सेंटरला घ्यायचा. मग मला सांगा, जर पॉइंट P सेंटरला आला तर Z ची व्हॅल्यू काय होणार आहे. हा पॉइंट इथून इथं आला, सो Z डिस्टन्सच आता नसणार आहे. सो Z इज इक्वल टू 0 फॉर दिस केस. समजतंय. सो Z ची व्हॅल्यू आपण काय करूया आता, 0 करूया. सो देयरफॉर इफ पॉइंट P इज ॲट द सेंटर ऑफ लूप, देन Z is equal to 0. Therefore B is equal to काय येईल बघा, μ0/2 हे IR² अपॉन Z 0 झाला, म्हणजे राहिलं काय ब्रॅकेट मध्ये R² आणि रेस्ट टू किती, 3/2. सो देयरफॉर B is equal to μ0/2 IR² अपॉन हे R² मधलं हे 2 कॅन्सल होईल, हे R³ होईल. ओके, सो देयरफॉर B is equal to μ0/2 I अपॉन R. चालेल का बघा. R² ला खालचा R² निघून जाईल, एक R खाली शिल्लक राहील. सो B बार किंवा B इज इक्वल टू μ0/2 IR². हे एक्सप्रेशन कशाचं आहे, जर पॉइंट सेंटरला असेल सर्क्युलर लूपच्या. सो इफ द पॉइंट इज ॲट द सेंटर ऑफ द सर्क्युलर लूप, देन वी कॅन से दॅट μ0/2 I अपॉन R इज द एक्सप्रेशन. यामध्ये अजून एक चेंज करू शकतो आपण, जसं हा चेंज केला. n नंबर ऑफ टर्न साठी जर सेंटरचं काढायचं म्हटलं तर किती येणार, त्याला फक्त n न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे याला फक्त n न मल्टिप्लाय करा. सो देयरफॉर B इज इक्वल टू μ0/2 ni अपॉन कॅपिटल R.
सो दिस इज फॉर n टर्न्स. म्हणजे जर n नंबर ऑफ टर्न्स आल्या तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय फरक पडणार आहे, तर मॅग्नेटिक फील्ड हे तितकंसं तिथं तयार होणार आहे. समजलं? सो दिस इज द एक्सप्रेशन. ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड म्हणतात त्याला. आणि हे कुणामुळे तयार झालं, तर एक सर्क्युलर करंट कॅरिंग लूप आहे त्याच्यामुळे हे फील्ड तयार झालेलं आहे. त्याच्या काही केसेस आहेत. आता याच्यामधलं आपल्याला हे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत. हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला. समजलं इथपर्यंत? चला आपण पुढचा पॉईंट बघूया. बघा एक इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आपण आता बघितलेलं आहे मॅग्नेटिक फील्डचं. पुढचं पण अजून एक एक्सप्रेशन आहे सेम तसंच. ती सुद्धा त्याची स्टडी केस आहे असं आपण म्हणूया. ठीक आहे. आता आपण स्टडी केसेस मध्ये काय कन्सिडर केलं, तर n नंबर ऑफ टर्न्स असतील तर काय होईल, आणि ऑल्सो आपण काय कन्सिडर केलं तर z हा पॉइंट P हा सेंटरला असेल तर म्हणजे z ची व्हॅल्यू काय झाली होती, 0 झाली होती. ठीक आहे. आता आपण काय म्हणूया की तो जो z आहे, z इज व्हॉट, द डिस्टन्स बिटवीन दॅट पॉइंट अँड द सेंटर ऑफ द सर्क्युलर लूप. आता असं म्हणूया की तो पॉइंट त्या सर्क्युलर पासून खूप लांब, खूप जास्त डिस्टन्स वरती आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट अस कन्सिडर दिस इज द सर्क्युलर कॉइल, दिस इज सेंटर and this is the point, this is capital R. ओके. सो हा जो Z आहे हा या सेंटर पासून खूप जास्त डिस्टन्स वरती आहे ऍज कम्पेअर टू द R. म्हणजे साहजिकच या दोघांमध्ये मोठा कोण आहे, Z मोठा आहे, R खूप लहान आहे. मग Z हा खूपच मोठा आहे असं आपण म्हणूया. म्हणजे केस काय असेल, Z ग्रेटर दॅन R. बघा दिस इज अनदर केस. इफ द point P which is at very large distance from the center of the circular loop. म्हणजे Z हा R पेक्षा कसा असेल, ऑब्विसली जास्त असेल. मग आपण म्हणू शकतो की Z आणि R मध्ये जर असं रिलेशन असेल तर आपण R निग्लेक्ट करूया Z च्या समोर. म्हणजे ऍज कम्पेअर टू द Z वी कॅन निग्लेक्ट R. वाय? बिकॉज Z इज सो और Z इज मॅक्सिमम and R is somehow minimum as compared with this. So in comparison of these two in these two values we can say that or we can neglect the value of capital R. मग आपल्याकडे एक्सप्रेशन तर हे आहे. मग ह्याच्यातलं आपण काय करूया, कॅपिटल R निग्लेक्ट करूया. आता कॅपिटल R निग्लेक्ट करायचा आहे, पण हा कॅपिटल वरचा कॅपिटल R निग्लेक्ट करून चालेल का? मी तर म्हटलं कॅपिटल R निग्लेक्ट करा, पण कॅपिटल R इथं पण आहे खाली पण आहे ना. सो वरचा निग्लेक्ट केला तर काय होईल, सगळंच आन्सर 0 होईल. सो वरचा निग्लेक्ट करून चालेल का? नाही चालणार, कारण तो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. पण खालचा मात्र आहे तो बेरजेमध्ये, समेशन मध्ये आहे, प्लस मध्ये आहे. सो प्लस मधला आपण कॅपिटल R निग्लेक्ट केला तर चालू शकतो. बघा मी काय म्हटलं, मल्टिप्लिकेशन मधली व्हॅल्यू निग्लेक्ट करून चालत नाही, का तर व्हॅल्यू आन्सर वरती फरक पडतो बराचसा. आन्सर वरती फारसा फरक पडला नाही पाहिजे म्हणून ऍडिशन मधला तुम्ही कमी करू शकता. म्हणजे हा R निग्लेक्ट केला तर तितकासा आन्सर वरती फरक पडणार नाही, कारण हा कसा आहे, स्मॉल आहे. इमॅजिन होतंय का? बघा मॅथमॅटिक्स सांगतोय मी की कुठली टर्म निग्लेक्ट करायची, तर मल्टिप्लिकेशन आणि समेशन दोन्ही मधल्या समेशन मधली टर्म निग्लेक्ट करायची असते. कायम लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन मधली टर्म निग्लेक्ट केली तर आन्सर वरती फार फरक पडणार आहे, पण समेशन मधली टर्म निग्लेक्ट केली तर आन्सर वरती फरक पडणार नाही. म्हणून कायम लक्षात ठेवायचं की समेशन मधली मोस्ट ऑफ टर्म निग्लेक्ट करायची. म्हणजे हा जो R आहे तो आपण निग्लेक्ट करूया, वरचा आहे तसाच ठेवा. मग काय येणार, देअरफॉर B इज इक्वल टू μ0 अपॉन 2 IR स्क्वेअर अपॉन हे Z क्यूब राहिलं बघा, आणि हे 3/2, सॉरी Z स्क्वेअर राहिलं आणि हे 3/2. ओके. नेक्स्ट, देअरफॉर B is equal to μ0 upon 2 IR square upon Z cube. आणि हे जर n नंबर ऑफ टर्न साठी असेल तर μ0 upon 2 n IR square upon Z cube. चालेल का? सो आपला इथला R आपण पूर्णच काढून टाकला. सो राहिलं फक्त काय, Z cube राहिलं. समजलं इथपर्यंत? अजूनही मी चेंजेस करतोय बघा ह्या फॉर्म्युला मध्ये. काय चेंजेस करतोय,
फॉर्म्युला काय मिळाला, μ0/2 NiR² मी हाच फॉर्म्युला असा लिहू, B इज इक्वल टू μ0/2π लिहितो, पाय मी खाली एक्स्ट्रा लिहिला, तर वरती पण मला पाय लिहावा लागेल, चालेल. बघा हे पायला पाय हा कॅन्सलच होणार आहे. ओके, सो पायला पाय कॅन्सल झाल्यामुळे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेमच आहे, फक्त हा पाय मी इथे ऍडजस्ट केला. काय ऍडजस्ट केला बघा, मला इथे काय मिळालं, πr². सो व्हॉट इज मीन बाय πr², एरिया ऑफ द सर्कल. कुठला सर्कल, हा सर्कल, हा रेडियस आहे ना, सो आपण याला काय म्हणू शकतो, एरिया. सो एरिया तयार झाला ना आपल्या ऍडजस्टमेंट मुळे, चालू शकतं ना. सो देयरफॉर वी कॅन राईट B इज इक्वल टू μ0/2π NiA. चालेल, चालेल का, NiA. सो वी कॅन से दॅट μ0/2π NiA/Z². बघा हा फॉर्म्युला या केससाठी असाही तयार झाला आणि असाही तयार झाला एरियाच्या फॉर्म मध्ये. आपण डिफरंट फॉर्म्स मध्ये फॉर्म्युले तयार करू शकतो. मी अजूनही चेंज करणार आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये, समजलं इथपर्यंत. प्रत्येकाचा चेंज बघा काय. नेक्स्ट पुढे लिहितो इथं आता NiA, कुठेतरी बघितल्यासारखं आठवते. ओके, करंट आणि एरियाचं मल्टिप्लिकेशन आणि त्याला नंबर ऑफ टर्न्स आहेत. सो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, सो दिस इज द टर्म विच इज नथिंग बट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. सो मी लिहितो B इज इक्वल टू μ0/2π, दिस इज M and upon ZQ. म्हणजे पुन्हा हा फॉर्म्युला मी कशाच्या फॉर्म मध्ये तयार केला, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटच्या फॉर्म मध्ये, M च्या फॉर्म मध्ये तयार केला. चालेल, मी अजून एकदा चेंजेस करतो बघा या फॉर्म्युल्यामध्ये. सो B इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, μ0/2π कॅपिटल M/Z³. का तसं लिहिलं, कारण कॅपिटल M ची डेफिनेशन आठवते का बघा, NiA किंवा फक्त IA. व्हॉट इज मीन बाय कॅपिटल M, कॅपिटल M इज द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचे आपण दोन डेफिनेशन्स बघितल्या होत्या. एक डेफिनेशन म्हणजे स्मॉल m इंटू ट्वाइस एल. स्मॉल m म्हणजे काय, पोल स्ट्रेंथ, आणि ट्वाइस एल म्हणजे काय, मॅग्नेटिक लेंथ. पण आता इथं मॅग्नेट नाहीये, कॉइल आहे. मग कॉइल आली की मॅग्नेटिक डायपोलचा कुठला फॉर्म्युला यूज करायचा, तर करंट इंटू एरिया ऑफ द कॉइल. म्हणून आपण तो फॉर्म्युला यूज केला आणि काय लिहिलं, μ0/2π कॅपिटल M/Z³. सो दिस इज आवर आन्सर इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. बघा मी अजून याच्यामध्ये चेंज करतो. लीगल चेंजेस तुम्ही करू शकता, फॉर्म्युला नवीन तुम्ही स्वतः तयार करू शकता. जेवढे लीगल चेंजेस करता येईल तेवढे तुम्ही करू शकता. सो मी अजून याच्यामध्ये काय चेंज करतो बघा, इथे खाली 2 न मल्टिप्लाय करतो. मग जर खाली 2 न मल्टिप्लाय केलं तर मला वरती पण 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. मग काय येणार, सो B इज इक्वल टू μ0/ खाली 4π झालं ना, का तर खाली 2 न मल्टिप्लाय केलं मी, मग वरती पण 2 न मल्टिप्लाय करा. सो ट्वाइस M/ हे Z³. पुन्हा एकदा मला इक्वेशन मिळालं बघा. बघा जनरली आपल्याला 4π मिळतं ना, μ0/4π, म्हणून ही मी ऍडजस्टमेंट केली. म्हणजे ऍडजस्टमेंट करण्यामागचं काहीतरी कारण असतं, किंवा ऍडजस्टमेंट जर करायची असेल, बघा हिची ऍडजस्टमेंट इथं आपण काय केली लक्षात येते बघा, या नंबर ऑफ टर्न्स इथे ऍड केले, आपण मल्टिप्लाय केलं ना, पुन्हा काय केलं आपण, पायने मल्टिप्लाय केलं, खाली वर पायने मल्टिप्लाय केलं, आपल्याला πr² मिळालं. πr² म्हणजे काय लिहिलं आपण, एरिया मिळालं. ऍडजस्टमेंट मुळे आपल्याला काहीतरी नवीन फॉर्म्युला मिळाला ना. इथं पुन्हा NiA बद्दल M मिळतोय, म्हणून याच्याबद्दल पुन्हा ऍडजस्टमेंट झाली. तिथं पुन्हा 2π बद्दल आपल्याला 4π करायचं, म्हणून खाली 2 न मल्टिप्लाय केलं, वर 2 न मल्टिप्लाय केलं. सो तयार झालं μ0/4π ट्वाइस M/Z³. सो किती फॉर्म्युले तयार झाले बघा एका सर्क्युलर लूप मध्ये. लक्षात येते, आपण सर्क्युलर लूपचं बेसिक पण बघितलेलं होतं की सर्क्युलर लूप मधनं कशा पद्धतीनं करंट फ्लो होतोय. आताचा जो करंट घेतला होता तो आपण असा घेतला होता ना, बरोबर. म्हणजे मी जर वरून बघितलं तर मला तो कसा दिसतोय, क्लॉकवाईज दिसतोय, आणि जर खालून बघितलं तर मला तो अँटी क्लॉकवाईज दिसतोय. आणि आपण काय म्हणलो होतं की मॅग्नेटिक लाईन्स ह्या करंट कॅरिंग लूप मध्ये कशा फ्लो होत आहेत असं बघतो आपण, तर साऊथ कडनं नॉर्थ कडे, म्हणजे वरून खाली फ्लो होत आहेत. म्हणजे या केसमध्ये हे मॅग्नेटिक फील्ड असं असेल, बरोबर ना, लक्षात येते. सो हा झाला साऊथ आणि हा झाला नॉर्थ, असं आपण म्हणू शकतो. बघा हा पॉइंट P होता ना. आता आपण फॉर्म्युला तर लिहिला, हा
आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला, पण याची डायरेक्शन काढा म्हणले. कुठे आहे डायरेक्शन? तर दोन होते आपल्याकडे. कशा कशा होते डायरेक्शन? एक इकडे होती आणि एक इकडे होती. म्हणजे ऑब्विसली दोन्ही डायरेक्शन खालच्या साईडलाच आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनलाच आहेत, आणि त्यांचा रिझल्टंट कुठं होता? इथं होता. सो दिस इज द डायरेक्शन. आहे का? साऊथ टू नॉर्थ आहे का डायरेक्शन? सो वी कॅन से दॅट दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, किंवा थंब रूल जो आहे, थंब रूल पण म्हणू शकतो की आपण ती डायरेक्शन खाली आहे. लक्षात येते? आता प्रत्येक ठिकाणचा विचार करायचा आणि इंटरनली जे चाललेलं आहे, इंटरनली आपली ही बोटं कुठं जाते ती डायरेक्शन म्हणजे खाली चाललेली आहेत बघा. सो हा लूप करंट असा केलाय म्हणून हे आपल्याला डायग्राम अशी मिळाली. तुम्ही जर बुक मध्ये बघितलं तर ही करंटची डायरेक्शन अपोजिट दिलेली आहे. सो इथं कन्फ्युजिंग टाइप मध्ये डायग्राम दिलेली आहे, त्यामुळे मी असा घ्यायचा प्रयत्न केला. ही सोपी मेथड आहे, याच्यावरून आपल्याला डायरेक्शन पण समजते आणि कंपोनेंट्स कसे रिझॉल्व्ह होतात हे पण आपण बघितलं. ओके, आता हीच डायग्राम मी थोडीशी रिव्हर्स करतो बघा, अशी करतो. ओके, मग जर मी इथं थंब रूल यूज करायचा प्रयत्न केला तर खालून वरती चालले असं दिसेल ना. सो हे अशा लाईन्स असतील. मग खालून वरती म्हणजे वरती नॉर्थ आणि खाली साऊथ असेल. याच्या रिव्हर्स होईल ना तयार, बरोबर आहे का बघा. सो रिव्हर्स तयार झाल्यामुळे आपल्याला ह्या दोन डायग्राम मध्ये, हे सुद्धा बुक मध्ये आहे, सो ह्या दोन्ही डायग्रामचं कंपॅरिझन लक्षात ठेवायचं की क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज असेल तर साऊथ, अँटी क्लॉकवाईज असेल तर नॉर्थ पोल. ओके, आणि मॅग्नेटच्या आतमध्ये लाईन्स कशा फ्लो होत असतात तर साऊथ कडनं नॉर्थ कडे फ्लो होत असतात. सो आपण हे इथं सांगू शकतो आणि ह्या दोन्ही डायग्रामचं कंपॅरिझन करू शकतो. बघा मी काय रिव्हर्स केला, फक्त करंट रिव्हर्स केला. ओके, सो करंट रिव्हर्स केल्यामुळे आपल्याला जो काही डायरेक्शनचा म्हणजे डायरेक्शन मिळेल ती सुद्धा आपल्याला रिव्हर्स झालेली मिळाली. इथं आपल्याला साऊथ वरून खाली आली होती, आता इथं खालून वरती गेलेली बघायला मिळेल. ओके, सो हा फरक आहे ह्या दोन्ही डायग्राम मधला. लक्षात येतोय? सो चला कुठं आलो आपण? इथं आलो होतो. आपल्याला किती फॉर्म्युले मिळाले मॅग्नेटिक फील्डचे? बघा बरेचसे फॉर्म्युले मिळालेले आहेत. आता हाच फॉर्म्युला आपण वेक्टरच्या फॉर्म मध्ये पण मांडू शकतो. बी बार म्हणू शकतो याला, μ0/4π टॉइस एम बार म्हणू शकतो आपण, आणि हे झेड क्यूब म्हणू शकतो. सो एम बार ही वेक्टर क्वांटिटी म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो? एम बार म्हणू शकतो. दॅट इज बी बार इज इक्वल टू μ0/4π टॉइस एम बार अपॉन झेड क्यूब. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द मॅग्नेटिक फील्ड, और दिस इज द केस. कसली केस आहे की ज्याच्यामध्ये झेड हा मॅक्सिमम आहे आणि आर हा निग्लेक्ट केलेला आहे. बघा आपण 2-3 केसेस बघितल्या. मेन आपली कन्सेप्ट तीच ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड. सो फॉर्म्युला ऑफ द ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड व्यवस्थित बघा आणि त्याच्या ज्या काही स्टडी केसेस आपण कन्सिडर केल्या तेही व्यवस्थित लक्षात ठेवा. अजून एक याच्यामध्ये आपण करू शकतो, हे आपल्याला काय मिळालेलं आहे? मॅग्नेटिक फील्ड मिळालेलं आहे. किती मिळालं? μ0/4π टॉइस एम अपॉन झेड क्यूब मिळालं. हाच फॉर्म्युला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक साठी पण कम्पेअर करू शकतो. हाच फॉर्म्युला. मग तुम्हाला अॅनालॉजी आठवते का बघा, जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये बी बार असेल तर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ई बार असतं, म्हणून मी ह्या बी बार बद्दल ई बार लिहितो. मी हाच फॉर्म्युला इलेक्ट्रोस्टॅटिक साठी लिहायला चाललेलो आहे. μ0 बद्दल तिथं 1/ε0 असतं. मग काय येणार? 1/4πε0 येणार. 4π आहे तिथंच राहील ना, 2 आहे तिथंच राहील, झेड आहे तिथंच राहील, 2/z3. पण एम बारच्या ऐवजी कोण असतं? पी बार असतं. सो आपण जर अॅनालॉजी डिफाइन केली कुणाकुणामध्ये, मॅग्नेटिक फील्ड मध्ये आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, सो अॅनालॉजीच्या टर्म नुसार आपण म्हणू शकतो की बी बार इज नथिंग बट ई बार, μ0 इज नथिंग बट 1/ε0, पी बार और एम बार इज नथिंग बट पी बार. बाकी 2 आणि झेड कसे आहेत? सेम आहे. सो दिस इज द अॅनालॉजी बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड इलेक्ट्रिक फील्ड. लक्षात आलं? ह्या टर्म्स कन्सेप्च्युअल आहेत, ह्या सीईटी साठी जास्त इम्पॉर्टंट ठरतात. हे बुक मध्ये सहजासहजी अॅनालॉजी म्हणा किंवा काही ट्रिक्स आहेत त्या बुक मध्ये दिलेल्या नसतात, किंवा जरी दिल्या असतील तर त्या तेवढ्या व्यवस्थित मांडलेल्या नाहीयेत. मी स्पष्ट सांगतो बुक मध्ये. त्यामुळे ह्या टर्म्स ज्या आहेत त्या कन्सेप्च्युअल आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. काही अदर रेफरन्सेस आहेत ते तुम्हाला घ्यावे लागतील बुकचे, त्यामधून सुद्धा तुम्हाला स्टडी करावं लागेल. मी जास्तीत जास्त सांगायचा प्रयत्न करेलच ॲज पर पॉइंट ऑफ सीईटी एक्झाम. सो ह्या ज्या कन्सेप्च्युअल टर्म्स आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो काय लिहिलं मी? मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड मधलं जस्ट कंपॅरिझन करून लिहिलं. याच्यामध्ये अजून एक मेन कंपॅरिझन असं राहतं की μ0/4π
हे कुणाला अॅनालॉगस झालं बघा, तर 1/4πε0 बघा. म्हणजे हा कॉन्स्टंट आपण जसा बायट सावर्ट्स लॉ साठी घेतलेला आहे तसा हा एक कॉन्स्टंट इलेक्ट्रोस्टॅटिकच्या लॉ साठी, कुलोम्स लॉ साठी वगैरे घेतला जातो 1/4πε0. याची सुद्धा व्हॅल्यू जशी आहे तशी ह्याची सुद्धा कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. फक्त हा मॅग्नेटिक फील्ड साठी घेतलेला आहे आणि हा इलेक्ट्रिक फील्ड साठी घेतलेला. सो दिस इज द अॅनालॉजी. एक्झॅक्ट व्हॅल्यू इक्वल आहेत असं म्हणत नाही मी. अॅनालॉजी आहे की मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर μ0/4π असेल तर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कोण असतो, तर 1/4πε0 असतो. सो दिस इज द अॅनालॉजी अँड दीज आर द सम फॉर्म्युलेज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. बघा आपण बरंचसं काय काय आज बघितलेलं आहे. मॅग्नेटिक फील्ड सगळ्यात महत्त्वाचं, मॅग्नेटिक फील्ड रिलेटेडच आपण हे सगळे पॉइंट्स बघितले आणि त्याचा स्टडी केलेला आहे. लक्षात येते. हे सगळं मागच्या लेक्चरवरतीच डिपेंड आहे. मागच्या लेक्चरमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्याच पुढे रिपीट होत असतात. त्यामुळे प्रत्येक लेक्चर हे इम्पॉर्टंट राहतं. प्रत्येक कन्सेप्ट ही मागच्या कन्सेप्टवरती कॅरी फॉरवर्ड होत असते. त्यामुळे हे सगळं जे आहे ते आपण याच्या आधी बघितलं होतं त्याच्यावरतीच कुठेतरी रिलेटेड आहे. आणि एक लक्षात ठेवा की इमॅजिनेशन आणि कन्सिडरेशन तुम्हाला जास्तीत जास्त मॅग्नेटिझम मध्ये करता आलं पाहिजे, तर आपल्याला त्या टर्म्स समजायला सोप्या पडतील. लक्षात येते. आपण काही क्वेश्चन्स आहेत ते आता डिस्कस करूया. चला अजून थोडेसेच पॉइंट राहिलेले आहेत ह्या टॉपिक मध्ये. हा टॉपिक संपून जाईल. आता महत्वाचा जसा हा बायट सावर्ट्स लॉ झाला तसा एक एम्पियर्स लॉ आहे आणि एम्पियर्स लॉचे ऍप्लिकेशन्स आहेत सोलेनॉइड आणि टोरॉइडचे, किंवा रेक्टँग्युलर लूप असेल, रेक्टँग्युलर कॉइल असेल, तर ते जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते ऍप्लिकेशन्स आपण नंतर बघूया नंतरच्या लेक्चर्स मध्ये. आता फक्त या टॉपिक मध्ये एम्पियर्स लॉ राहिलेला आहे. एम्पियर्स लॉ कंप्लीट झाल्यानंतर हा टॉपिक मोस्ट ऑफ कंप्लीट होईल. टॉपिक तसं बघितलं तर अवघड आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, त्या लाईन्स, हे सगळं तसं कॉम्प्लिकेटेड वाटतं. पण जर डायरेक्शनचे जर व्यवस्थित रूल समजले तर मला वाटतं हे सगळं सोपं आहे. कारण डायरेक्शनवरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. जॉमेट्री जी तयार होते ती जॉमेट्री मॅक्सिमम त्या डायरेक्शनवरच आहे. त्यामुळे डायरेक्शनचे जे काही रूल्स होते, स्क्रू असेल, फ्लेमिंग लेफ्ट असेल, पाम रूल असेल, ओके, राईट हँड थंब रूल असेल, ह्या डायरेक्शनच्या रूलवरनं बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये क्लिअर होतात. लक्षात येते. चला आपण काही एमसीक्यूज आहेत ते ओके. द पॅटर्न of the magnetic field produced by the straight conductor carrying current wire is very basic and very simple question. काय म्हटलं? The pattern of the magnetic field produced by the straight current carrying conductor wire is. आठवतंय का बघा? हा असा करंट फ्लो होतोय आणि त्याच्या भोवती हे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि हे मॅग्नेटिक फील्ड असंच का तयार होत आहे, तर कुठला लॉ? आपण राईट हँड थंब रूल म्हणू शकतो. आपल्याला राईट हँड थंब रूल काय सांगतोय, तर कन्सिडर थंब कन्सिडर करा, एक स्ट्रेट कंडक्टर कन्सिडर करा, त्या कंडक्टरमध्ये करंट ज्या डायरेक्शनला चाललेला आहे त्या डायरेक्शनला थंब इंडिकेट करा लाईक दिस, आणि ही चार बोटं आहेत ती कर्ल करा. ओके, कन्सिडर और कर्ल दिस 4 फिंगर्स अराउंड दिस पर्टिक्युलर स्ट्रेट कंडक्टर. ओके, मग ही जी चार बोटं जी आहेत ती आपल्याला काय डिफाईन करतात, तर मॅग्नेटिक फील्ड डिफाईन करतात. त्यामुळं कंडक्टरच्या भोवती काय तयार होतंय, तर मॅग्नेटिक फील्ड तयार होते. सो मॅग्नेटिक फील्ड जे काही तयार होते ते कॉन्सेंट्रिक सर्कल सारखं तयार होते. ओके, सो वी कॅन से दॅट सर्क्युलर अराउंड द वायर. कारण बघा ऑप्शन्स पहिले आहेत ते इन द डायरेक्शन अपोजिट टू करंट, त्याच्यानंतर इन द डायरेक्शन पॅरलल टू करंट किंवा इन द सेम डायरेक्शन ऑफ करंट. करंटच्या डायरेक्शनशीच रिलेटेड सांगितलेलं आहे, त्यामुळे हे आन्सर होऊ शकत नाही. सो सर्क्युलर अराउंड द वायर असं म्हणू शकतो. कारण फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल प्रमाणे जर बघितलं तर आपण सांगतोय की मॅग्नेटिक फील्ड जे कंडक्टरच्या भोवती तयार होते ते असं राऊंड अप, हेलिकल, गोल, बरोबर ना, अशा फॉर्म मध्ये तयार होते. त्यातला एखादा पार्ट आपण कन्सिडर केला की तो स्ट्रेट लाईन असतो. पण जर ओव्हरऑल जर बघितलं मॅग्नेटिक फील्ड तर ते कसं आहे, कॉन्सेंट्रिक सर्कल्स किंवा सर्क्युलर शेप मध्ये आपल्याला तयार झालेलं बघायला मिळतंय. सो ऑप्शन इज सी. आणि सी मध्ये एक्सप्लेनेशन असं आहे की मॅग्नेटिक फील्ड्स अराउंड द स्ट्रेट कंडक्टर कॅरिंग ए करंट विच इज ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्स और लाइक द सर्क्युलर पाथ.
नेक्स्ट, द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड ए करंट कॅरिंग कंडक्टर इज. व्हॉट इज द स्ट्रेंथ? ओके, यासाठी आता अशा टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये बघा, आता हा जो क्वेश्चन आहे ठीक आहे, हे थेरॉटिकलच आपण सगळे बघतोय आता, कारण मॅथमॅटिकली एकच क्वेश्चन आहे याच्यावरती जो कॉम्पिटिटिव्ह आहे. थिअरॉटिकल मध्ये सुद्धा बघा बरेचसे ऑप्शन्स असे असतात की जे लेंदी असतात आणि आपण चारही ऑप्शन्स मग त्यावेळेला वाचत बसत नाही. पण असं नाही करायला पाहिजे की चारही ऑप्शन्स आपण वाचायचे. चारही ऑप्शन्स वाचल्यानंतर मी कालही म्हटलं होतं की तुम्ही पहिल्यांदा ऑप्शन्स चेक करा. ऑप्शन चेक केल्यानंतर आपल्याला आयडिया येते की विच आन्सर मे बी करेक्ट. ओके, so first of all you have to read the all options along with the question, and after the reading all options you will get some ideas or you will get some trick to solve the question. तुम्हाला काहीतरी आयडिया मिळू शकते. ओके, सो क्वेश्चन काय आहे बघा, द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड ए करंट कॅरिंग कंडक्टर इज. म्हणजे आपण कंडक्टरच्या भोवती जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ कशी असेल. तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द करंट बट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द वायर. मला सांगा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल का करंटला? तर नसेल, कारण करंट वरती तर डिपेंड आहे ना मॅग्नेटिक फील्ड. जेवढा करंट जास्त तेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त. सो ऑप्शन ए तर ऑब्विसली नसणार आहे. नेक्स्ट, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स फ्रॉम द वायर. हे आपण सांगू शकतो, कारण बघा करंटला तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि डिस्टन्सला इनव्हर्सली असतं ना. जेवढं त्या वायरपासून डिस्टन्स जास्त असेल तेवढं मॅग्नेटिक फील्ड कसं असेल, कमी असेल. सो आपण म्हणूया की हा तर ऑप्शन आपल्याला बरोबर दिसतोय. पण अजून सी आणि डी पण वाचणं गरजेचं आहे, कारण कधी कधी कसं होतं की बी ऑप्शन करेक्ट आहे, सी पण करेक्ट दिलेला असतो आणि डी मध्ये म्हटलेलं असतं की बोथ बी अँड सी. मग आपल्याला त्यावेळेस ऑप्शन डी ला राऊंड अप करावं लागतं. म्हणून चारही ऑप्शन्स वाचायचे. जरी दुसरा करेक्ट आहे असं वाटलं तरी तिसरा आणि चौथा वाचावाच लागेल. सो तिसरा आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द करंट. हे तर रिव्हर्सच दिलेलं आहे, त्यामुळे हा तर ऑप्शन असू शकत नाही. नेक्स्ट दिलेलं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट, यस, बट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द वायर. करंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे पण डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली आहे का? तर नाहीये, फक्त डिस्टन्सला इनव्हर्सली प्रोपोर्शनल मॅग्नेटिक फील्ड असतं. सो ए, सी आणि डी ऑप्शन चुकीचे वाटतात. सो बी ऑप्शन कॅन बी करेक्ट, कारण आपण म्हटलं होतं की करंट वरती मॅग्नेटिक फील्ड डिपेंड आहे. करंट वाढला तर मॅग्नेटिक फील्ड वाढतं, पण डिस्टन्स वाढलं तर मॅग्नेटिक फील्ड कमी होतं. तिथं फक्त कॅपिटल आर होता, आर स्क्वेअर नव्हता. आठवते कालचं एक्सप्रेशन. सो बी इज करेक्ट फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. नेक्स्ट, द नेचर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ करंट कॅरिंग सर्क्युलर लूप इज. आता इथे बघा मॅग्नेटिक फील्डचं नेचर विचारलेलं आहे. मगाशी आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणलं ना, पण इथे काय म्हणलं की नेचर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ करंट कॅरिंग सर्क्युलर लूप इज. मी आत्ताच दोन डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून दाखवले होते बघा. एक साऊथ पोल असेल, एक नॉर्थ पोल असेल. साऊथ पोल कुठं असतं, नॉर्थ पोल कुठं असतं कळलं. लाईन्स असतात त्या कशा जातात, एकतर वरून खाली जातात किंवा खालून वरती जातात. लक्षात आलं? सो स्ट्रेट लाईन्स मध्ये त्या पास होतात असं आपण बघितलेलं होतं. सो याचा ऑप्शन काय असेल, स्ट्रेट लाईन असेल, डी ऑप्शन असेल. बघा, द नेचर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ करंट कॅरिंग सर्क्युलर लूप इज स्ट्रेट लाईन. ऑप्शन डी, वी कॅन से दॅट. नेक्स्ट, द फॅक्टर ऑन विच one magnetic field strength produced by current carrying solenoid depends on. आता सोलेनॉइड ऍक्च्युअली आपण बघणार आहे, पण जनरल क्वेश्चन आहे, आपण याचा आन्सर सांगू शकतो की कुठल्या कुठल्या फॅक्टर वरती मॅग्नेटिक फील्ड डिपेंड असतं. तर मॅग्नेट्यूड ऑफ करंट, यस, ए वरती डिपेंड आहे. नंबर ऑफ टर्न्स, यस, नंबर ऑफ टर्न्स वरती डिपेंड आहे. नेचर ऑफ कोर मटेरियल, कोर मटेरियल म्हणजे जे काही आपलं मेटलिक किंवा जे मॅग्नेटिक मटेरियल तिथे यूज केलेलं आहे त्या कन्स्ट्रक्शन साठी, सोलेनॉइड असेल, टोरॉइड असेल. तर सोलेनॉइड, टोरॉइड हे शेप आहेत, पुढच्या लेक्चरला आपल्याला कळेलच हे. तर त्या कोरवरती पण डिपेंड आहे. सो ए, बी आणि सी हे तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहेत. सो डी ऑप्शन काय म्हणलेलं आहे तर ऑल ऑफ द अबव. सो आपण डी ला सांगू शकतो की डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. म्हणून म्हटलं की चारही ऑप्शन्स हे इम्पॉर्टंट असतात. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर अफेक्ट द स्ट्रेंथ ऑफ फोर्स experienced by a current carrying conductor in an uniform magnetic field. Which of the following factors affect? कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात कुणावरती,
स्ट्रेंथ ऑफ फोर्स वरती. तर पहिला बघूया मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. यस, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ अफेक्ट करतच ना. दुसरा मॅग्निट्यूड ऑफ करंट. यस, मॅग्निट्यूड ऑफ करंट पण अफेक्ट करतं. तिसरा लेंथ ऑफ करंट, लेंथ पण अफेक्ट करतं ना. F इज इक्वल टू BIL, म्हणजे फोर्स वरती कशामुळे फरक होणार आहे, तर मॅग्नेटिक फील्ड मुळे फरक पडणार आहे, करंट मुळे फरक पडणार आहे, लेंथ मुळे फरक पडणार. म्हणजे A, B आणि C जर बघितले तर तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहेत. आणि डी ऑप्शन काय आहे तर ऑल ऑफ द अबव. सो पुन्हा याचा ऑप्शन काय असेल, आन्सर काय असेल तर ऑल ऑफ द अबव. कारण ABC तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहेत, म्हणून सांगू शकतो की डी ऑप्शन इज करेक्ट, दॅट इज ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, a circular coil carrying current I has radius capital R and magnetic field at the center is B. ओके, सेंटरचं मॅग्नेटिक फील्ड किती आहे, B आहे. At what distance from the center along the axis of the same coil the magnetic field will be B upon 8 question mark. चार ऑप्शन दिलेले आहेत, आन्सर R च्या स्वरूपात फाइंड करायचं आहे. सो क्वेश्चन हा कशाशी रिलेटेड आहे, आपल्याला ऍक्सियल मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड आहे. आपल्याला ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द सेंटर अलॉंग द ऍक्सिस ऑफ द सेम कॉइल म्हटलेलं आहे, म्हणजे झेड काढायचा, झेड. सो झेड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि एक कंडिशन दिलेली आहे, द मॅग्नेटिक फील्ड विल बी B अपॉन 8. म्हणजे आपण असं म्हणूया की B ऍक्सिस जे आहे ते बी सेंटर शी या रिलेशन मध्ये आहे. सो बी ऍक्सिस इज इक्वल टू बी सेंटर अपॉन 8. ही गिवन टर्म आहे. बघा शेवटचं वाक्य वाचा. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द सेंटर अलॉंग द ऍक्सिस ऑफ द सेम कॉइल द मॅग्नेटिक फील्ड विल बी बी अपॉन 8, दॅट इज बी ऍक्सिस अपॉन 8, सॉरी बी सेंटर अपॉन 8. कारण कॅपिटल बी जे आहे ना ते सेंटरचं, त्याला मी फक्त इथं बी सेंटर म्हणलं आणि अपॉन हा काय आहे 8 आहे. सो बी ऍक्सिस इज इक्वल टू बी सेंटर अपॉन 8. नाव आता बी ऍक्सिस ची व्हॅल्यू आपण काय फाइंड केलेली होती बघा. बी ऍक्सिस मगाशी फाइंड केलं होतं μ0 अपॉन 2 ni r स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर प्लस z स्क्वेअर चा 3/2 केलं होतं. चालेल. आणि बी सेंटर काय फाइंड केला होता, बी सेंटर म्हणजे z0 ना. सो μ0 अपॉन 2 ni r स्क्वेअर आणि हा r क्यूब, म्हणजे थोडक्यात फक्त एवढं लिहिलं तरी चालेल. हे मगाशी आपण बघितले बघा, दोन्ही इक्वेशन चेक करा. बी ऍक्सिस इज इक्वल टू μ0 अपॉन 2 ni. आता n म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स इथे घेतलेला, नाही घेतलं तरी चालेल. सो ni r स्क्वेअर अपॉन z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेस टू 3/2. आणि सेंटर साठी मात्र z ची व्हॅल्यू 0 होणार आहे. सो इक्वेशन कसं तयार झालं तर μ0 अपॉन 2 ni अपॉन कॅपिटल R. आता काय करूया, आपल्याला z फाइंड करायचा आहे. सो z इथं दिसतोय बघा हा. ओके, सो ही दोन इक्वेशन्स आपण इथं पुट करूया. तर बी ऍक्सिस μ0 अपॉन 2 ni r स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर प्लस z स्क्वेअर रेस टू 3/2 इज इक्वल टू μ0 अपॉन 2 ni अपॉन r आणि इंटू हे 1 अपॉन 8 होणार ना. आता यातलं μ0 अपॉन 2 ni μ0 अपॉन 2 ni कॅन्सल होईल. मग राहील काय, r स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर प्लस z स्क्वेअर 3/2 इज इक्वल टू 1 अपॉन 8 r राहील. हे इकडे घेऊया, हे इकडे घेऊया. therefore 8 r cube is equal to r square plus z square raised to 3/2. चालेल. हेच आपण पुन्हा 2r is equal to r square plus z square चा काय करूया 1/2 करूया. चालेल का, ठीक आहे. स्क्वेअर रूट मध्ये आलं ना. ओके, आता स्क्वेअर करूया दोन्ही साइडचा. सो दोन्ही साइडचा स्क्वेअर केल्यानंतर काय येईल, therefore 4r square is equal to r square plus z square. So therefore
z square is equal to 4r square minus r square which is equal to 3r square and therefore z is equal to √3. चालेल, हो गया. So r √3 चालेल का. So this is the answer. So z is equal to √3r. बघा कसं सॉल्व केलेलं आहे. Look at this just answer. So z ची व्हॅल्यू आपण फाइंड केली. ओके, सो ऑप्शन वी कॅन से दॅट बी इज करेक्ट. बरोबर आहे. हे सॉल्व कसं केलं फक्त बघा, ही कंडिशन महत्वाची आहे. ह्या कंडिशन मध्ये फॉर्म्युला पुट केला. तर हे मॅथमॅटिक्स तुम्हाला येत असेल, ठीक आहे, तरी पण मी सॉल्व केलेला आहे. रिअरेंज करता आल्या पाहिजे टर्म इकडे तिकडे. चलो, समजलं. सो ऑप्शन इज बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ ए कॉइल इन इलेक्ट्रिक मोटर इज डिटरमाइंड बाय. हा ऍक्च्युली फोर्स आणि मॅग्नेटिक फील्डचा क्वेश्चन आहे. मोटर शब्द आलाय म्हणून मी हा घेतला. ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू हा क्वेश्चन आहे. तर आपण डायरेक्शन कशी काढतो कुणाची, रोटेशन ऑफ कॉइल इन इलेक्ट्रिक मोटर. रोटेशन ऑफ कॉइल म्हणलेलं आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड का फोर्स, तर फोर्स. कॉइल कुठल्या डायरेक्शनला रोटेट होणार म्हणजे कुठल्या डायरेक्शनला फोर्स ऍक्ट होणार आहे त्या कॉइलवरती, म्हणजे फोर्सची डायरेक्शन. सो फोर्सची डायरेक्शन आपण स्क्रू रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आणि पाम रूल काढत होतो. सो फ्लेमिंग राईट हँड रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फॅराडेज लॉ तर नाहीयेच, नन ऑफ द अबव नाहीये, फ्लेमिंग राईट हँड रूल पण नाहीये. सो फ्लेमिंग लेफ्ट हँड FBI आठवते का, फोर्स, मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक करंट. सो जी काही फोर्सची डायरेक्शन आहे ती फोर्सची डायरेक्शन आपण कुणाच्या मदतीने काढतो, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. सो ऑप्शन बी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. लक्षात येते. सो दीज आर द सम क्वेश्चन्स रिलेटेड टू आवर टुडेज टॉपिक और समहाउ प्रीवियस टॉपिक. आणि हा जो टॉपिक होता तो मॅग्नेटिक फील्ड, ऍक्सियल मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड होता. बघा, महत्वाची कन्सेप्च्युअल कन्क्लूड करतोय मी. एक सर्क्युलर कॉइल घेतलेली होती आणि त्या कॉइलचा एक सेंटर घ्यायचा. सर्क्युलर कॉइल म्हणजे सर्कल आलं आणि त्या सर्कलचा एक सेंटर घ्यायचा आणि त्या सेंटर पासून एका ठराविक पॉइंट वरती एक पॉइंट पी आहे असं म्हणायचं, झेड डिस्टन्स वरती, आणि त्या पॉइंट पी च्या ठिकाणी किती मॅग्नेटिक फील्ड तयार होईल हे काढायचं. तर ते मॅग्नेटिक फील्ड आपण बघितलं होतं, त्याचा फॉर्म्युला आपल्याला हा असा मिळाला होता. म्हणून ह्याला बी ऍक्सिस म्हटलं. μ0/2 NIr² + z² 3/2. हे n नाही लिहिलं तरी चालतं, नंबर ऑफ टर्न्स वरती डिपेंड आहे. असतील तर लिहा, नसतील तर सरळची व्हॅल्यू 1 करा. फक्त एवढं इक्वेशन मिळणार. आणि त्याच्या बऱ्याचशा आपण केसेस बघितल्या. बघा, केसेस काय बघितल्या, जर सेंटरला असेल तर काय, एरियाच्या टर्म मध्ये काय, मॅग्नेटिक मोमेंटच्या टर्म मध्ये काय, झेड जर आर जर निग्लेक्ट केला, झेड मॅक्सिमम आहे असं इमॅजिन केलं तर केस काय. सो हे काही आपण केसेस बघितले आणि हा पॉइंट आपण आज कन्सिडर केला, ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड. एकाच पॉइंटवरती बरंचसं आपण काय काय बघितलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित स्वतः लिहायचा प्रयत्न करा, डेफिनेटली समजेल. नाही समजलं तर शंका विचारा, तुम्हाला मी ते नक्की सांगेन. ओके, सो दिस इज आवर टुडेज टॉपिक, दॅट इज ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड. आपण आता एकच पुढचा पॉइंट राहिलेला आहे महत्वाचा, तोही एम्पियर्स लॉ. आणि एम्पियर्स लॉचे पुन्हा ऍप्लिकेशन्स आहेत. सोलेनॉइड असेल, टोरॉइड असेल, रेक्टँग्युलर कॉइल असेल, डिफरंट ऍप्लिकेशन्स आर देयर. सो ते आपण डिस्कस करूया. जसे की बायट-सावर्ट्स लॉ पहिल्यांदा समजून घेतला आणि त्याच्यावरून त्याचे ऍप्लिकेशन्स बघितले काल आणि आज, तसं एम्पियर्स लॉ बघायचा आणि एम्पियर्स लॉ वरून त्याचे ऍप्लिकेशन्स बघूया. त्यामुळे आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. पुढच्या लेक्चरमध्ये एम्पियर्स लॉ डिस्कस करू आणि त्याच्यानंतर मग या टॉपिकचे काही न्यूमेरिकल्स आहेत ते बघूया. त्याचबरोबर तुम्हाला जी काही टेस्ट मिळेल ती टेस्ट व्यवस्थित प्रामाणिकपणे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला मिळावेत त्याचं समाधान मला मिळेल. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा आणि त्यावरती ती टेस्ट द्या आणि चांगले मार्क्स मिळवा. ओके, सो आपण थांबूया आज इथंच. पुढच्या लेक्चरला भेटूया एका पुढच्या पॉईंट सहित. थँक्यू सो मच. अभ्यास करत राहा.